एका चांगल्या कार डिटेलिंग स्टुडिओमध्ये ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. ह्या फील्डमध्ये जर करिअर करायचं असेल तर अर्थातच सगळ्यात पहिले गाड्यांचं थोडंफार बेसिक नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे. त्यावेळेला मला अजिबात गाडी येत नव्हती आणि माझी ती रीड्स माझ्या पार्किंगला अशीच उभी असायची. म्हणजे एव्हरी टाईम आय वॉज डिपेंड की माझे हजबंड येतील. स्वस्तिक कार्डेकर ही कन्सेप्ट माझ्या लाईफमध्ये खूपच उशिरा आली असं मला वाटलं. कारण ॲज यू म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती आहे की मी फार्मा बॅकग्राऊंडमधून आहे आणि माझं एज्युकेशन मी मुंबई युनिव्हर्सिटीमधून सायन्स बॅकग्राऊंडमध्ये कंप्लीट केलं आहे. आणि त्यावेळेला मी फार्मा कंपनीमध्ये कामाला होते आणि रॅनबॅक्सी कंपनीत कामाला होते. आणि आय स्टार्टेड माय करिअर ॲज अ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह बिकॉज मी तुलाही 1996ची गोष्ट सांगते की माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर मला एका त्या फील्डचं पण फार्मा फील्डचं पण फार अट्रॅक्शन होतं. झालं असं की ते काम करता करता थोडं थोडं एलिव्हेशन होत गेलं माझं ॲज अ एरिया सेल्स मॅनेजर, त्याच्यानंतर रिजनल सेल्स मॅनेजर अशी मी प्रमोट होत गेले आणि मला जास्तीत जास्त रिस्पॉन्सिबिलिटीज घ्याव्या लागल्या. मीनवाईल माझ्या पर्सनल लाईफमध्ये पण माझं ग्रोथ होत होती. माझं लग्न ठरलं, लग्न झालं. सो टिल मी रिजनल सेल्स मॅनेजर झाले रॅनबॅक्सीमध्ये मला पूर्ण महाराष्ट्र कवर करायचा होता आणि माझे जवळजवळ 10-15 दिवस महिन्यातून आउटडोअरच जायचे. अशा वेळेला फायनान्शियली तर मी खूप स्टेबल आणि स्ट्रॉंग झालेले माझ्या करिअरमध्ये. बट फॅमिलीमध्ये थोडंसं मला असं वाटायला लागलं की माझं कॉन्ट्रीब्युशन जास्त व्हायला हवं. कारण मला 2 मुली झाल्या आणि त्याच्यामुळे माझ्या रिस्पॉन्सिबिलिटीज वाढल्या. ॲक्च्युली ऑब्व्हियसली मी सेल्स मॅनेजर होते तर मी डिफरंट जवळजवळ मी 10 ते 12 फार्मास्युटिकल कंपनीत काम केलेलं आहे. आणि मी दुसऱ्यांसाठी सेल्स करताना हा नेहमीच विचार माझ्या मनात येतच होता की जर मी दुसऱ्यांसाठी काहीतरी करते आहे तर मी स्वतःसाठी का नाही. बट समहाऊ कम्फर्टेबल नव्हते जे टिपिकल लेडीज करतात त्याच्यासाठी. ॲट द मोस्ट लेडीज विचार करतील की एक ब्युटिक करू किंवा काही दुसरे लेडीज टाईपमध्ये जे बिझनेस आहेत त्याला अप्रोच करू. बट झालं असं की त्यावेळेला माझी पहिली ड्रीम कार आली. म्हणजे वी हॅव प्लॅन्ड ॲक्च्युली की आता आपल्याला एक कार घ्यायला हवं. कारण ॲज मी आता सांगितलं मला 2 मुली. सो आता कारची एक गरज फॅमिलीमध्ये नीड निर्माण झाली. आणि ही नीड निर्माण झाली असताना बरेच सर्वे करून मी माझी पहिली ड्रीम कार रीड्स हिला प्लॅन केलं. माझी ती गाडी मी कधीच विसरू शकणार नाही कारण तिच्यामुळे मला वाटतं मी आज जिथे आहे तिथे आहे. नंबर होता MS051009. ही गाडी आम्ही प्लॅन केली. मुंबईला आम्ही आमच्या डीलरशिपमध्ये गेलो आणि ती गाडी होती VXI. ती गाडी घेतली आणि एका ॲक्सेसरीज काउंटरला गेलो जिथे त्यावेळेला तुला कल्पना असेलच की त्यावेळेला काय झालं की बऱ्याच गाड्यांना फक्त टॉप मॉडेलला सगळं लोडेड यायचं. म्हणजे म्युझिक सिस्टीम म्हण किंवा सीट कवर्स म्हण हे सगळं त्यावेळेला गाडीमध्ये यायचं नाही लोअर मॉडेलला. आणि तसंच माझ्या गाडीलाही ते नव्हतं. मी गेले ॲक्सेसरीजच्या दुकानामध्ये आणि त्या ॲक्सेसरीज शॉपकीपरला सांगितलं की माझ्या गाडीसाठी जे जे काही बेस्ट आहे ते मला पाहिजे. आणि म्युझिक म्हणू नको किंवा ब्युटिफिकेशनबद्दल म्हणू नको, जे जे रिक्वायर आहे हे त्याने सगळं माझ्या गाडीला लावलं. 2 दिवसानंतर जेव्हा मी माझी गाडी बघायला गेले तेव्हा आय वॉज अमेज्ड. कारण माझी गाडी जेव्हा जी डिलिव्हर झालेली आणि आता जी माझ्यासमोर उभी होती ती कम्प्लीट एक कम्प्लीट कार होती. आणि अर्थात ती ड्रीम कार होती. आणि त्याच वेळेला माझ्या डोक्यात एक छोटंसं क्लिक झालं की हे फील्ड एकदम जबरदस्त आहे. आय कंटिन्यूड विथ माय फील्ड दॅट टाईम. पण साईड बाय साईड मी आपल्या रिजनल डोंबिवलीचा सर्वे करायला चालू केला की हे काम कुठे होतं, कशा पद्धतीने होतं. कारण त्यावेळेला ते मी मुंबईला केलं होतं. आपल्या डोंबिवलीत त्यावेळेला फक्त 2च दुकानं होती आमच्या फील्डमधली. मी थोडंफार त्यांचं सर्वे म्हणू शकतो कारण हाडाची सेल्समन होते त्याच्यामुळे एक सर्वे वगैरे केला आणि लक्षात आलं की एकदम निश मार्केट आहे आणि इथे एकदम आपल्याला जायलाच हवं आता. आणि मी फक्त जागा शोधत गेले आणि एक छोटं मला स्टार्ट करायचं होतं. तोपर्यंत मी ही माझी कन्सेप्ट कोणालाच बोलले नव्हते. हे सगळं फक्त माझ्याच मनात चाललं होतं. आणि मग जागा मिळाल्यानंतर मी घरी हा गौप्यस्फोट केला की आता मला हे सगळं करायचं आहे.
ठीक आहे, मला तसंही सेल्समध्ये सुद्धा मला ॲक्च्युली कोणी मला रोखलं नव्हतं. माझे आउटडोअर ड्युटीजच ॲडव्हेंचरसच असायच्या पहिल्यापासून, त्यामुळे हाही त्यांना एक ॲडव्हेंचरचाच भाग वाटला माझ्या. सगळं काही केलं प्रिपरेशन्स अँड वन फाईन डे अतिशय थोडं म्हणतात ना एक भांडवल किंवा एक छोट्या लेवलला हा माझा बिझनेस मी चालू केला. ॲक्च्युली त्याही वेळेला मला कोणीच असं मला अशी कंपॅनियनशिप किंवा म्हणू शकतो ना की आपल्या फील्डमधला एखादा गुरु म्हणजे फिमेलमध्ये असं नाही मिळालं अनफॉर्च्युनेटली. त्यामुळे मला नेहमीच म्हणजे म्हणतात की नेहमी ऑपोजिट जेंडरलाच मी सामना केला. परंतु तसं काही त्याच्यामध्ये एवढं मला म्हणजे डिफिकल्टीज नाही वाटल्या. कारण का की एक तर मी सेल्समध्ये ऑलरेडी एक 10 वर्षाचं करिअर होतं माझं आणि एक फार्मास्युटिकलच्या वेळेला मी वेगळ्या कस्टमर्सला हे करत होते. इथे मला लोकल कस्टमरना सामोरं जायचं होतं. सो मला तसं काही विशेष असा फरक वाटला नाही, कारण मी ऑलरेडी माझं तोपर्यंत माझी माइंडसेट एकदम न्यूट्रल झालेला या केसमध्ये. स्वस्तिक कार्डेकोर या नावासाठी सुद्धा एक म्हणजे म्हणतात ना बरंच डिस्कशन झालं घरामध्ये आणि सगळ्यांनी म्हणजे माझ्या मुलीने माझ्या हजबंडनी अशा चर्चा वगैरे केल्या. आम्ही वेगवेगळ्या प्रकारची नावं असं सिलेक्ट करायला बसलो. काही हो नाही असं म्हणजे जसं एखादं मूल जन्माला घालायच्या आधी किंवा झाल्यानंतर आपण जसं कसं डिस्कस करतो की आता हे नाव ते नाव आणि असं सगळ्या चर्चा, तसं एक प्रकारे आमच्या घरात सगळ्या चर्चा झाल्या आणि काहीच जमत नव्हतं की मला असं टिपिकल ऑटोमोबाईल जे इंडस्ट्रीमध्ये असतात तशी नावं नको पाहिजे होती. स्वतःचं काहीतरी वेगळेपण हवं होतं. मग असं करता करता असं लक्षात आलं की कुठल्याही गोष्टीची सुरुवात करताना आपण काहीतरी शुभ करताना स्वस्तिक काढतो. तर मग म्हटलं स्वस्तिक हे नाव खूप छान वाटतंय, आपण स्वस्तिक नावच नक्कीच करूया. आणि एक प्रकारे ते मला पॉझिटिव्ह पण कालांतराने झालं. ॲक्च्युली खरं सांगू स्वप्नील तर मला माझी रीड सोडली तर बाकी मला शून्य नॉलेज होतं खरं सांगायचं तर. जेव्हा मी आमची ही प्रोसेस चालू होती जागा शोधणं आणि ॲक्च्युअल शॉप माझं एक उभं राहून मी त्या चेअरवर जाऊन बसणं ह्याला काही 2-3 महिन्याचा कालावधी गेला. पण तो अतिशय म्हणजे हेक्टिक होता. तेव्हा मी खरं सांगायचं तर मी विचारच केला नव्हता या विषयावर. मी फक्त एकच विचार केला होता की हे काही क्रिएटिव्ह फील्ड आहे, हे ब्युटिफिकेशनचं फील्ड आहे. आणि त्याच्यानंतर खरं सांगायचं त्या चेअरवर बसल्यानंतर मला त्यातल्या डिफिकल्टीज त्याच्यातले चॅलेंजेस मला दिसले खरं सांगायचं. परंतु म्हणजे काय की डोळ्यासमोर माझी एक गाडी होती आणि त्यावेळेला मला इवन इथपासून तयारी करावी लागली की आपल्या मार्केटमध्ये कुठल्या कंपनीज आहेत, त्याच्या कुठल्या कार्स आहेत आणि ह्या सगळ्या बघता म्हणजे थोडक्यात म्हणजे मी पडतच शिकत गेले. 10 वर्षापूर्वी जेव्हा मी स्वस्तिकमध्ये बसले त्यावेळेला हे जवळजवळ निश मार्केट होतं आणि कॉम्पिटिशन काहीच नव्हती. आणि जसं मी पुढे जात गेले आणि नवीन मला वेगवेगळ्या दिशा ओपन होत गेल्या. म्हणजे नुसतं ॲक्सेसरीजलाच आज स्वस्तिक सीमित नाही आहे, कारण त्यावेळेला ॲक्सेसरीजचं मार्केट एवढं वास्ट होतं. कारण मी तुला म्हटलं त्याप्रमाणे गाड्यामध्ये लागून येत नव्हत्या वस्तू आणि लिटरली मारुती 800ला सुद्धा मी जवळजवळ 70-80 हजारची फिटिंग करायचो त्यावेळेला. म्हणजे अतिशय हौशेने कस्टमर हे करायचे. आता काय झालं मार्केटमध्ये की कॉम्पिटिशन जशी कंपन्यांमध्ये कॉम्पिटिशन आली लाईक टाटा, त्याच्यानंतर आपली हुंडाई, मारुती ह्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन आल्यामुळे कॉम्पिटिशन कॅटर करायला त्या लोकांनी काय केलं की आपल्या गाड्यांना काहीतरी कस्टमरला अट्रॅक्शन निर्माण केले. म्हणून आमच्या या मॉडेलमध्ये आम्ही म्युझिक सिस्टीम देतो आहे, आम्ही सेन्सर्स देतो आहे असं त्यांनी चालू केलं. हे जवळजवळ 5-1 वर्षापासून चालू झालं आणि हे मी ओळखलं. तोपर्यंत मी प्युअरली ॲक्सेसरीजचा बिझनेस करत होते. मग मी 5 वर्षापूर्वी काय केलं तर सर्व्हिसेस चालू केल्या डिफरंट काइंड ऑफ. म्हणजे 5 वर्षापूर्वी आपण कार रिपेअर चालू केली, डेंटिंग पेंटिंगची कामं चालू केली. त्याचं पण एक वेगळं मार्केट आहे. आणि विषय असा झाला की माझे जे ट्रस्टवरती म्हणजे माझ्यावरती ज्यांनी ट्रस्ट ठेवला ते माझे कस्टमरच स्वतः मला विचारायला लागले ह्या गोष्टी की मॅडम कुठलं हे तुमच्याकडे काम होतं आहे का, किंवा काही चांगलं गॅरेज माहिती आहे का तुम्हाला. मी चालू केलं 5 वर्षापूर्वी
अगेन जसा स्वस्तिकच्या ॲक्सेसरीजला मला प्रचंड रिस्पॉन्स मिळाला माझ्या कस्टमरचा, हे चालू केल्यानंतर पण रिस्पॉन्स म्हणजे एक वेळ अशी आली की मी माझ्या कस्टमर्सना जे सांगेन, मी कार इन्शुरन्स चालू केला आहे, ठीक आहे मॅडम तुम्ही चालू केला आहे, आपण तुमच्याकडेच देऊ. आत्ता रिसेंटली म्हणजे तुम्हाला आत्ताचं अगदी लेटेस्ट विचारशील तर मागच्या वर्षी मी पेंट प्रोटेक्शन फिल्म, डिटेलिंग आणि सिरॅमिक कोटिंगचं पण स्पेशलाइज्ड काम चालू केलं, जे म्हणू शकतो की आत्ताच्या मार्केटमध्ये अतिशय हॉटकेक सेलिंग आहे, ते पण चालू केलं. म्हणजे आता स्वस्तिक हे एक कंप्लीट असं स्टेशन आहे की जिथे आल्यावरती कस्टमर कुठल्या कारणासाठी रिटर्न जातच नाही. करंटली पूर्ण ॲक्सेसरीज, त्याच्यामध्ये पूर्ण ऑडिओ सगळं म्हणजे एंटरटेनमेंट, डिफरंट काइंड ऑफ म्युझिक सिस्टीम, स्पीकर, वूफर, ॲम्प्लीज हे म्युझिक सिस्टीममध्ये झालं. सीट कवर्स आणि आतलं इंटिरियर डेकोरेशन कम्प्लिटली, म्हणजे हल्ली कार मॉडिफिकेशन पण आतमध्ये करतात, डॅशबोर्ड चेंजेसमध्ये चेंजेस होतात, सेम ॲम्बियन्स निर्माण केला जातो. हे लेदर वर्क म्हणतात त्याला, ते लेदर वर्क पण आम्ही करतो, ज्याच्यामध्ये स्टेअरिंग कवर, सीट कवर, डॅशबोर्ड, साईड पॅनल्स हे इन्क्लूडेड आहे. त्याच्यानंतर आम्ही सेफ्टीचे काही मेजर्स आहेत, म्हणजे सेंट्रल लॉकिंग, त्याच्यानंतर डॅश कॅम, म्हणजे गाडी चालू करताना रेकॉर्डिंग होते त्याची, हे सेफ्टी मेजर्स आहेत ते आम्ही करतो. त्याच्यानंतर गाडीच्यामध्ये जसं मी म्हटलं वेगवेगळ्या प्रकारचे पॉलिशेस, म्हणजे गाडीच्या आउटर पार्टची जशी काळजी, वेगवेगळ्या प्रकारचे पॉलिशेस, सिरॅमिक कोटिंग, ग्राफिन कोटिंग, पॉलिमर कोटिंग, नॅनो कोटिंग, ह्या सगळ्या गोष्टी, पेंट प्रोटेक्शन फिल्म हे, आणि बेसिक म्हणजे कार वॉश हे पण माझ्याकडे नव्हतं, तेही मी आता चालू केलं आहे. माझं ड्रायव्हिंग शिकणं ही एक म्हणजे म्हणू शकतो एक इन्सिडन्सच झाला. कारण ज्या वेळेला मी स्वस्तिकमध्ये येऊन बसले त्यावेळेला मला अजिबात गाडी येत नव्हती आणि माझी ती रीड्स माझ्या पार्किंगला अशीच उभी असायची. खरं सांगायचं तर विचारही केला नव्हता. रोज मी भैया, रिक्षावाले भैया, PNT जाओगे क्या, मग PNTवरून MIDC जाओगे क्या. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे रिक्षावाल्यांचे काय प्रॉब्लेम्स असतात, त्यांच्या हातात चॉईसेस असतात, हो म्हणायचं की नाही म्हणायचं, असं हे चालूच होतं. आणि मला त्यावेळेला रोज लेट व्हायचं, 9:30, 10, 10:30 कधी पण. आणि लेट घरी येताना मला नेहमीच प्रॉब्लेम व्हायला लागला. मग एकदा काय झालं की आमचे एक वेलविशर आणि कस्टमर असे एक आहेत, तर ते मला बोलले की मॅडम तुम्ही गाड्यांचं काम वगैरे करता, तुमच्याकडे कोणती गाडी आहे. तर मी सांगितलं की माझ्याकडे अशी रीड्स आहे. म्हणून तुम्ही आणत नाही का. तर मी तेव्हा त्यांना बोलले नाही की मला ड्रायव्हिंग येत नाही, कारण ते मला एक प्रकारे माझ्या ह्याच्या वाटलं प्रोफेशनच्या अगेन्स्ट मी काहीतरी बोलते वगैरे असं मला वाटलं. पण मी मनात तेव्हा ठरवून टाकलं की, आणि रोजचा हा त्रास झालाच होता रिक्षावाल्यांचा, मनात ठरवून टाकलं. म्हणजे थोडक्यात मला ना एक इंडिपेंडन्स हवा होता. कारण झालं काय की तोपर्यंत मी तुला म्हटल्याप्रमाणे माझं फॅमिलीमध्ये 2 मुली आणि मग असं त्यांचे क्लासेस वगैरे, म्हणजे एव्हरी टाईम आय वॉज डिपेंड की माझे हजबंड येतील, मग आम्हाला मॉलला घेऊन जातील, थोडं शॉपिंग करवतील आणि मग आम्ही जाऊ आणि मग आमची गाडी आम्ही एक्सप्लोअर करू. पण हे जेव्हा माझे ते कस्टमर मला बोलले त्यावेळेला मात्र मी डोक्यात पकडलं की आता मला मात्र ड्रायव्हिंग हे आलंच पाहिजे. कारण तोपर्यंत मी सर्व्हिसेस वगैरे पण करायला लागलेले. जेव्हा मी गाडी ड्राईव्ह करणार तेव्हा मला जास्त त्याचं अवेअरनेस येणार की एक्झॅक्टली ते काय होतं आहे. एंटरटेनमेंट तर किंवा तुम्ही ब्युटिफिकेशन ते तुम्ही त्याचे पॅरामीटर्स काय आहेत मी बघून ओळखू शकते की सीट कव्हर व्यवस्थित लागलं आहे की नाही, किंवा एंटरटेनमेंट म्युझिक व्यवस्थित म्हणजे थोडक्यात माझं काम व्यवस्थित झालं की नाही, हे ॲक्सेसरीजचं तर मला काही प्रॉब्लेम नव्हता हे चेक करायला. पण जेव्हा मी मेकॅनिकल वर्क करते, जेव्हा मी स्वतः गाडी चालवते तेव्हा मला मेकॅनिकल वर्कबद्दल आयडिया येते. म्हणून मग आणि अर्थातच मग मी त्या दृष्टिकोनातून पावलं उचलली आणि कार शिकायला चालू केलं. आणि जवळजवळ मला वाटतं 15-20 दिवसाचं एक गॅप आला असेल. आणि माझं थोडं पार्किंग कॉम्प्लिकेटेड होतं सोसायटीमध्ये, सगळ्यांचाच युजली तो प्रॉब्लेम असतो की तिथूनच पहिलं एक चॅलेंज चालू होतं. पण ठीक आहे, मला वाटतं 15-20 दिवसांनी मी हळूहळू स्वस्तिकपर्यंत गाडी आणायला चालू केली. मोठे मोठे चॅलेंजेस नाही घेतले, हायवेवरून येणं वगैरे, अशा निर्जन गल्ल्या वगैरे असं करत करत मी यायचे. आणि पण 2-3 महिन्यात मग मी व्यवस्थित स्टेशनला जाणं, गर्दीच्या ह्याच्यात हायवेला जाणं, डीमार्टला जाणं, हे सगळं चालू केलं. आणि आता तर मी म्हणजे कुठेही कशीही गाडी आणि कुठलीही गाडी
काही संबंध नाही. ट्रॅक्टरसुद्धा गाडी ठोकली नाही, पण बंद मात्र पडली होती. कारण कारण काय होतं की युजली गाडी शिकताना आपण कॉन्शियस असतो थोडेसे नवीन नवीन शिकताना. कारण सगळ्यांना मेनच एकच अँक्झायटी असते, ते म्हणजे गाडी ठोकली तर घरी काय उत्तर द्यायचं. ते तसं मलाही होतं. कारण तुला सांगून कदाचित विश्वास बसणार नाही, पण माझ्या घरी जवळजवळ 2 ते 3 महिने माहितीच नव्हतं की मी गाडी वापरते. कारण माझे हस्बंड ही वॉज वर्किंग इन ICICI बँक दॅट टाईम. नाही, चावी घरी ठेवून तेच बिंदास जायचे. ट्रेनमध्ये त्यांचं ट्रॅव्हलिंग असायचं. आणि जनरली माझ्या लेडीज फ्रेंड्सना मी जे बोलते ते नक्कीच कळेल. कारण मी हाफ क्लचमध्ये गाडी चालवणार. कारण हाफ क्लचमध्ये असेल तर गाडीवरती कंट्रोल आहे असं एक फिलिंग येतं. म्हणून मग हाफ क्लचमध्ये असं करत करत एकदा काय झालं की सेम वे आपल्या हायवेला मी चालले होते एक्सपिरिया मॉलला आणि गाडी बंद पडली. आणि तिथे तो एक जंक्शन आहे, आपलं ब्रिज जिथे उतरतो आपण तिथे एक जंक्शन आहे. तिथे 5ही साईडने गाड्या येतात. 5 वे आहे पूर्ण टोटल, समोरून साईडने आतून बाहेरून सगळीकडून. तिथे त्या नेमक्या जंक्शनला मला एक्सपिरियाला राईट टर्न मारायचा आहे आणि तिकडे माझी गाडी म्हणजे मागून भयंकर हॉन्किंग चालू होतं कंटिन्युअसली. आणि ती गाडी तिथे मला रेस करता येत नव्हती, म्हणजे उचलता येत नव्हती गाडी. आजूबाजूने लोक बरेच मला गायडन्स देत होते, जसे सगळ्याच लेडीज ड्रायव्हरना मिळतो गायडन्स की इथे घ्या तिथे घ्या, तसं मलाही होत होतं. माझं कुणाकडेच लक्ष नव्हतं, मला फक्त गाडी राईटला घेऊन जायची होती एकदा बस. मग मी काही नाही, मी सगळं बंद केलं गाडीचं 2 मिनटासाठी. गाडी पूर्ण कंप्लीट बंद केली, 2 मिनटं डीप ब्रीथ घेतला आणि जसं काहीच नाही आहे आजूबाजूला माझ्या, कोणी नाही आहे, आणि जसं मी स्टार्ट केली गाडी, फर्स्टवर घेतली गाडी, फर्स्ट गिअर टाकला, ॲक्सिलरेटर, बस बरोबर माझ्या रस्त्याने मी गेली साईडला आणि नंतर सगळा घाम पुसला. टू बी व्हेरी ऑनेस्ट ना, मी एक गोष्ट नक्की सांगेन की आपल्याला असं रेस केलं गेलं आहे. म्हणजे मुलींना जेव्हा मुली होतात तेव्हा पहिल्यापासूनच त्यांना खेळणी म्हणून बाहुल्याच देतात आजही, आणि पुरुषांना कार देतात. तर आणि माहीत नाही पण काय जेनेटिकल आहे. प्रत्येक मी आजपर्यंत असा एकही पुरुष बघितला नाही ज्याला कारमध्ये इंटरेस्ट नाही. भले ते ऑटोमोबाईल फील्डमध्ये असोत नाही तर नसोत, त्यांना गाडीचे सगळे पार्ट माहीत असतात. त्यांना सगळं कारचे पार्ट्स, त्याच्यातल्या ॲडव्हान्स ॲक्सेसरीज, किंवा त्याच्यामध्ये कुठलं मॉडेल येणार आहे आता नवीन, 2 वर्षानंतर कुठलं मॉडेल येणार आहे कुठल्या कंपनीचं, हे सगळं काही माहीत असतं त्यांच्यासाठी. या अशा म्हणजे बातमीचा विषय असतो नेहमी हे. आणि लेडीज मी जेव्हा बघते त्यावेळेला लेडीज एकतर जरुरीसाठी गाड्या शिकल्या असतात, एकदम म्हणजे युजली मिडल क्लास म्हणू शकतो, या एका जरुरीसाठी गाड्या शिकलेल्या असतात की काही नीड निर्माण झाली आहे आणि किंवा फॅमिलीमध्ये गाडी आहे आणि म्हणून मी शिकते आहे असं. अप्पर मिडल क्लासमध्ये ऑलरेडी एक ट्रेंड आहे की जिथे मुलींना गाड्या शिकवल्या जातात. आणि आता मला असं वाटतं की काही पेरेंट्स पण एवढे अवेअर झालेत की जसं मुलांना कम्प्युटर चालवता यावा किंवा हे लेटेस्ट शिक्षण मिळावं, तसंच पेरेंट्ससुद्धा आपल्या मुलींना काही कार येणं किंवा स्विमिंग येणं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एनकरेज करतात आणि त्याच्यामुळे त्यांना त्या पुढे जातात आणि शिकतात. परंतु पर्सनली मला असं नाही वाटत की मुली काही बॅड ड्रायव्हर असतात. हा सगळा कॉन्सन्ट्रेशनचा भाग आहे. जर तुम्ही प्रॉपर कॉन्सन्ट्रेशन आणि टेक्निकली करेक्ट शिकला असाल गाडी, तर तुम्ही डेफिनेटली गाडी प्रॉपरली चालवता. तुमच्या मॅन्युअल गाडीला जे शिफ्टिंग्स असतात, गिअर शिफ्टिंग्स, हे जर तुमच्या लक्षात आले आणि मेन पहिले तुम्ही सगळी गाडी समजून घेतलीत, आधी गाडीच्या आवाजांवर लक्ष दिलं, तर कोणीही जेंट्स असो ना तर लेडीज चांगल्या पद्धतीने गाडी चालवतात. पण मला इथे असं म्हणायचं आहे की आपल्या समाजामध्ये त्यांची क्रिटिसिझम याच्यासाठी होते की लेडीज ॲज युजल टेक्निकल पार्ट्सपेक्षा जास्ती ब्युटिफिकेशनवरती लक्ष देतात. आजही माझ्या इकडे लेडीज जेव्हा येतात तेव्हा त्या गाडीत चांगली कशी दिसेल याच्याकडे जास्त लक्ष देतात, रादर दॅन तिला काही मेकॅनिकल प्रॉब्लेम असेल तर त्या ज्या ओनर असतील त्या सांगतात ठीक आहे मॅडम, मी शॉक अब्झर्वरचं काम पुढच्या महिन्यात करते, तुम्ही आत्ता मला म्युझिक सिस्टमचं काम करून द्या. त्यांचं असं चॉईसेस असतात. तर ते असल्यामुळे ऑब्व्हियसली ड्रायव्हिंग करताना आणि
नॉट ओन्ली इन ड्रायव्हिंग केसेस, आपल्या समाजामध्ये असं पण लेडीज लोकांना असं सेंटरला पकडून काही ना काही त्याच्यावरती जोक्स किंवा ते केलंच जातं. त्याच्यामुळे मला नाही वाटत माझ्या मैत्रिणींनी त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं. आणि मी त्यांना नेहमी एनकरेजच करेन, ते अजिबात योग्य नाही. कारण टू व्हीलर तर अगदी शाळेच्या वयापासूनच बघितले जातात आणि कार्स तर आताच मोठाच रिसेंट एक पोर्शे कारचा इन्सिडेंट आपल्या सगळ्यांना माहिती असेलच. एक म्हणू शकतो की एक जबाबदार नागरिक म्हणून मी कधीच या गोष्टींना एनकरेज करणार नाही. मी स्वतः तर त्यात सामील कधीच होणार नाही, परंतु कारण मलाही 2 मुली आहेत आणि त्यांचे अशीच एजेस आहेत. एक 22 वर्षाची आहे, एक 18 वर्षाची आहे. मी यांना कधीच एनकरेज करणार नाही या केससाठी. आणि अर्थातच RTOने आता रूल पण परत एकदा कडक केलेले आहेत ह्या केसेससाठी. फक्त ह्या केसमध्ये जर ज्यांनी त्याला शिक्षा दिल्या आहेत त्या अर्थातच सगळ्यात हास्यास्पद आहेत. असं कोणा पर्टिक्युलर क्लायंट्सचं तर सांगू शकत नाही. परमेश्वर कृपेने मला जवळजवळ 99% क्लायंट असेच मिळाले की जे मला नेहमीच मोटिवेट करत राहिले. म्हणजे मी खूप मागे जाईन परत एकदा 10-12 वर्षापूर्वी जेव्हा स्वस्तिक फॉर्मेशन होतं, सेम त्यावेळेला जर माझ्याकडे एखादी गोष्ट नसेलसुद्धा अवेलेबल तर 2-2 दिवस कस्टमर माझ्यासाठी थांबलेले आहेत. किंवा आता मी प्राईडली म्हणू शकते की त्यांची मुलं आता गाड्या घेतात आणि ते लोक माझ्याकडे जेव्हा काम करायला येतात आणि त्यांना एक फिलिंग येतं, जरी गाड्या लोडेड येतात तरी त्यांना एक फिलिंग येतं की मॅडम गाडीला सगळं आलं आहे, तुमचं काय सजेशन आहे, काय करू अजून. म्हणजे त्यांना माझ्याकडे काहीतरी काम करावंसं वाटतं आणि ते येतात. हे केस आहे. परंतु काय माहिती आहे का, हे जे तुम्ही क्लायंटचं विचारलं तर स्टेप बाय स्टेप प्रत्येक वेळेला मी म्हणू शकीन की हे जे स्वस्तिकचं जे स्टेप वाईज मॉडिफिकेशन झालं आहे स्वस्तिकचं इटसेल्फ, ते क्लायंट्समुळेच झालं आहे. कारण माझे जे कस्टमर आहेत हे म्हणजे जसं काळ गेला तसतसं ते स्वतःसुद्धा ॲडव्हान्स होत गेले. नेटवरती त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी बघितल्या आणि नेहमीच माझ्याशी डिस्कस केल्या. म्हणजे माझ्याकडे असं होत नाही जनरली की कस्टमर गाडी करून गेलेत आणि झालं. जनरली मार्केटमध्ये काय होतं की जर मार्केट असतात किंवा मला असं वाटतं की बाकी काही शॉप्स असतील वर्ल्ड वाईड, मी आपल्या रिजनलसाठीच नाही बनत, की एकदा काम झाल्यानंतर असा पूर्ण लोडेड गाडी झाल्यानंतर जनरली ॲक्सेसरीजवाल्यांशी तरी टच खूपच कमी असतो क्लायंट्स लोकांचा. पण माझ्या बाबतीत असं होतं की त्यांना इटसेल्फ एक लेडी आहे, काम करते आहे म्हणून त्यांना एक असा पण एक रिस्पेक्ट असतो मनामध्ये. आणि त्यांना काही नवीन कळलं तर ते नक्की मला फोन करतात. अगदी रिसेंटली तर असे काही चांगले कस्टमर आहेत जे नवीन रील येतात चायना प्रॉडक्ट्सचे वगैरे किंवा काही लेटेस्ट नवीन ॲक्सेसरीजचे मला रील फॉरवर्ड करतात. मॅडम हे आपल्याकडे होईल का, हे तुम्ही करू शकाल का, असं ते मला सतत बोलत राहतात. त्याच्याने मला ऑलरेडी मी त्याच्यामध्ये परत शोधणं नवीन आणि त्या गोष्टीमध्ये परत रिसर्च करणं, स्वतः माझा स्टडी चालूच असतो. पण त्यांचं माझ्याशी टच असल्यामुळे ॲक्च्युअल क्लायंटला काय पाहिजे हे मला त्यांच्या हॉर्सेस माऊथमधूनच कळतं. त्याच्यामुळे माझी डेव्हलपमेंट होत जाते नेहमी. म्हणून मी माझं सगळं श्रेय त्यांनाच देईन, माझ्या क्लायंट्सनाच देईन. ह्या फील्डमध्ये जर करिअर करायचं असेल तर अर्थातच सगळ्यात पहिले गाड्यांचं थोडंफार बेसिक नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे. एक हँडसम भांडवल असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर अर्थातच एक चांगली जागा जी आज स्वस्तिकला लाभलेली आहे की आपल्या इकडे 3 गाड्यांचं काम रूफच्या आतमध्ये होतं आणि 5 ते 6 गाड्या स्वस्तिकच्या आवारातच ॲट ए टाईम काम करू शकतो. अशा पद्धतीची एखादी जी जागा आहे म्हणजे तुम्हाला पावसाचा अडचण येणार नाही किंवा तुमचे लेबर लोक त्यांना उन्हामध्ये काम करायला लागणार नाही, अशा पद्धतीची एखादी जागा तुम्हाला मिळणं हे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे असं मी म्हणेन. आणि अर्थातच जे एका एंटरप्रेनरला लागतं खूप सारे एन्थुझियाझम, मेहनत करायची तयारी, चिकाटी, जिद्द, कस्टमरला कसं बांधून ठेवायचं, हे सगळं गरजेचं आहे. मार्केटमध्ये ज्या पद्धतीने आता ट्रेंड चालू आहे 4 ऑप्शन्स कस्टमरसाठी अवेलेबल आहेत. ते म्हणजे पेट्रोल, डिझेल, CNG आणि EV आणि हायब्रिड आता नवीनच इंट्रोड्यूस झालं. मला असं वाटतं कुठे पण की सध्या तरी डिझेल आणि पेट्रोल हे कम्फर्टेबल आहे कस्टमरसाठी आणि एव्हरीवेअर इट इज अवेलेबल. इवन टू सर्टन एक्सटेंट CNGसुद्धा अवेलेबल असतं. म्हणजे डोंबिवलीमध्ये पूर्वी 1 CNG पंप होता, आज 5 CNG पंप आहेत. नो डाऊट
पण EV ज्या व्हेकल्स आत्ता आल्या आहेत ॲक्च्युली त्याचा जो स्मूथनेस आहे गाडीचा किंवा म्हणू शकतो आपण की त्याची रेंज आता त्यांनी इम्प्रूव्ह पण केलेली आहे. जशी नेक्सॉन ही सध्या एकदम म्हणू शकतो की एकदम हॉटकेक आहे. त्या गाडीचं रेंज त्यांनी 150-200वरून खूप रिवाईज करून 2-3दा त्यांनी मॉडेल रिवाईज केलं आणि ही रेंज त्यांनी नेऊन ठेवली कम्प्लिटली आता 300वरती. 450 क्लेम करतायत पण 300पर्यंत. म्हणजे मी नेक्सॉन बोलते आहे कारण त्यांनी सबसिडी वगैरे करून खूपच मार्केटमध्ये हाईप केली. इनफॅक्ट त्या एका ब्रँडमुळे मार्केटमध्ये MG किंवा बाकीच्या कंपन्या, इव्हन आता रिसेंटली हुंडाईने पण एक EV गाडी लॉन्च केली. तर पण कुठेतरी तुम्ही कॅल्क्युलेशन करता, जेव्हा फायनान्शियल कॅल्क्युलेशन होतात त्यावेळेला आत्ता जवळजवळ 30 ते 40% पेट्रोल आणि डिझेल गाडीपेक्षा जास्त रेट आहे EV गाड्यांचा. आणि जर तुम्ही ते डिफरन्स कॅल्क्युलेशन केलं तर समहाऊ कॉस्ट वाईज तुम्हाला दोन्ही सेमच पडणार. जर तुम्ही काय, कारण ₹1 पर किलोमीटर तुम्हाला साधारण EV गाडी पडते, तर 7 to 8 रुपीज पर किलोमीटर तुम्हाला डिझेल किंवा पेट्रोल गाड्या पडतात. म्हणजे मी ॲप्रॉक्सिमेटली सांगते आहे, क्लायमॅटिकल कंडिशन्स, गाडीचं ॲव्हरेज, गाडी कुठली आहे, सगळं काही मॅटर करतं. पण तरी मी इन जनरल सांगते आहे ह्याला. परंतु EV गाडीला डेफिनेटली आपण सपोर्ट करायला हवा, कारण एक तर सगळ्यात महत्त्वाचं आपण सगळं काही रिकवर करू शकतो. मनी रिकवर करू शकतो, वेळ रिकवर करू शकतो, कारण EV गाड्यांना चार्ज करायला वेळ लागतो, तो वेळ पण रिकवर करू शकतो. पेट्रोल डिझेल तसंच नाही आहे. तुम्ही पटकन पेट्रोल टाकलं, तुम्ही पुढच्या प्रवासाला लागलात. EVला थोडासा स्ट्रेस असतो, कॉशियसली ड्राईव्ह करावं लागतं, कॉशियसली ट्रिप अरेंज करावं लागतात. हे सगळं तुम्ही रिकवर करू शकता, पण एन्व्हायरमेंटची जी हानी होते ती तुम्ही रिकवर नाही करू शकत. जर तुम्ही EV गाड्यांना सपोर्ट करता तर तुम्ही एन्व्हायरमेंटचा 100% विचार करता. आणि पेट्रोल डिझेलचा जर जेव्हा तुम्ही सपोर्ट करता किंवा जे चालूच आहेत मार्केटमध्ये, ज्याच्याने सिटी म्हणजे ज्या मेट्रो सिटीज आहेत त्याच्यामध्ये डेफिनेटली पोल्युशन लेवल खूप हाय झालेली आहे. तर आपण विचार करू की सपोज मी एन्व्हायरमेंटसाठी मी माझ्या खिशाला का हे करायचं. पण जेव्हा तुम्ही प्रॉपर कॅल्क्युलेशन कराल की सध्याच्या केसमध्ये तरी जे EV गाड्यांचे रेट आहेत, पुढे मागे डेफिनेटली आपले करंट गव्हर्नमेंट याच्यावरती काम करणार आहे, कारण एन्व्हायरमेंटचं डेफिनेटली त्यांना ही काळजी आहेच. प्लस आपल्या लिथियम बॅटरीज ज्या इंडियात आता मॅन्युफॅक्चरिंग होत नाही आहेत, बाहेरूनच येत आहेत, त्याच्यामुळेच तर आपली कॉस्टिंग जास्त आहे. त्याच्यावरती पण आपली गव्हर्नमेंट काम करेल, तर डेफिनेटली मी EV गाड्यांनाच सपोर्ट करेन. परंतु लेटेस्ट आत्ताच्या करंट सिनारिओमध्ये म्हणाल तर एक खूप छान ऑप्शन हायब्रिड आहे. जी गाडी पाहिजे तेव्हा पेट्रोल, पाहिजे तेव्हा EV, म्हणजे ती स्वतःहून ती सेन्स करते की मला कधी EV इलेक्ट्रिकलवर जायचं आहे आणि कधी पेट्रोलवर जायचं आहे. तर हा खूप छान ऑप्शन आहे, कारण याच्यामध्ये 50% एन्व्हायरमेंटचं तरी ॲटलिस्ट सेविंग होतं. प्लस कॉस्टिंगमध्ये पण जास्त डिफरन्स नाही, 1 ते 1.5 लाखाच्या डिफरन्समध्ये तुम्हाला मॉडेलमध्ये डिफरन्स मिळतो. सो अशा वेळेला डेफिनेटली मी सपोर्ट करेन हायब्रिड गाड्यांना आत्ताच्या केसमध्ये. जेव्हा एखादी फॅमिली आपली ड्रीम कार प्लॅन करते जनरली, तेव्हा जसे फॅमिलीमध्ये वेगवेगळे माणसं असतात, हजबंड, वाईफ, मुलं, प्रत्येकाचे इंटरेस्ट वेगवेगळे असतात. तर मुलांना एंटरटेनमेंट हवं असतं, वाईफ कधीकधी ॲव्हरेजचा विचार करतात, गाडीच्या लुकचा विचार करतात, पण एक फॅमिलीचा करता नेहमीच गाडीच्या सेफ्टीचा विचार करतो. गाडीचा नाही, फॅमिलीच्या सेफ्टीचा विचार करतो. डेफिनेटली गाडी घेताना पहिले तर नेहमी माझ्या मते सेफ्टीचाच विचार झाला पाहिजे. त्या केसमध्ये आत्ता मार्केटमध्ये जे आहे सगळ्यांनाच माहिती आहे, आपल्या अगेन नेक्सॉन ही 5 स्टार रेटिंग गाडी आहे आणि तिच्या ह्या सेफ्टीला कोणीच चॅलेंज नाही केले आत्तापर्यंत. 3 स्टार 4 स्टार आहेत. महिंद्राने पण आता चांगल्या गाड्या लॉन्च केल्या आहेत सगळ्या काही. 300 आहे, XUV 700, 700 आहे. या सगळ्या डेफिनेटली मजबूती आहे आणि मी त्यालाच सपोर्ट करेन. मी स्वतः ओन करते एक फोर्डची गाडी. अनफॉर्च्युनेटली फोर्ड आत्ता मार्केटमध्ये नाही आहे, आणि पण चांगली न्यूज अशी आहे की आत्ता फोर्ड मार्केटमध्ये येणार. एंडेवर तर ऑलरेडी वर्ज जे आहे लॉन्चिंगच्या वर्जवरती आहे, आणि मी वाट बघते की इकोस्पोर्ट आणि बाकीच्या सगळ्या रेंज डेफिनेटली फोर्डने लॉन्च कराव्या, कारण ह्याच्यावरती कोणाचंच दुमत नाही आहे की फोर्ड गाड्यांच्या सेफ्टी नंबर 1 आहेत. ॲज मी आत्ता सांगितलं, मी स्वतः पण एक जर्मन गाडी ओन करते, इकोस्पोर्ट, आणि मी स्वतः त्याचा एक्सपिरियन्स खरंच खूप, म्हणजे मी रीड्स पण माझी चालवली, जी माझी ड्रीम कार होती आयसेड. पण आता फोर्डला मला दुसरा ऑप्शनच नाही वाटत, कारण त्यांनी एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून गाड्या बनवल्या आहेत. जसं तू म्हटलास आत्ताच की त्या आपल्या इंडियाला हे रिकग्नाईज करायला खरंच खूप लेट झालं.
मी तर म्हणेन एक वेळ सेफ्टी ही एअरबॅग ही सेफ्टी नसू शकते, पण गाडीची बॉडी पहिली सेफ्टी असायला हवी, जे त्याने विचार केला. प्लस तू बघितलं असशील की वायपर आणि इंडिकेटर हे ऑपोजिट आहेत इंडियाच्या, ते पण त्यांचं एक सेफ्टी मेजरच आहे. इंडियामध्ये डेफिनेटली रेकग्नाईज झालं, कारण आता इंडियन मार्केट जे आहे ना ते एकदम फ्लरिश झालं आहे. एक 10-12 वर्षापूर्वी साधारण हाय मिडल क्लास लोकच गाड्या घेत होते, आणि आता आम्ही याचं श्रेय आपल्या गव्हर्नमेंटलाच देईल, कारण त्यांनी गाड्यांना टू व्हीलर 4 व्हीलर चांगलं फंडिंग चालू केलं बेसिकली. त्यामुळे लोअर मिडल क्लासवाले लोकंसुद्धा चांगल्या गाड्या अफोर्ड करायला लागले. आणि त्यावेळेला त्यांना गाडी ऑब्व्हियसली जेव्हा तुम्ही तुमचं बजेट एक्सटेंड करता आणि त्यावेळेला तुम्ही सेफ्टी नाही बघत, नाही मग मला गाडी घ्यायची आहे तर ठीक आहे, मी माझी पहिली गाडी मी घेणार, माझं बजेट खेचून तर का ना घेणार. मग त्यावेळेला बरोबर आहे, इंडियाने जे ज्या गाड्या होत्या मारुती सुझुकी आणि काय, त्यांनी कॉस्ट कटिंग केलं, काही ॲक्सेसरीजचे पार्ट कमी दिले, किंवा कधी कधी मी म्हणू शकते की थोड्याशा रॉ मटेरियलमध्ये पण त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं, पण मार्केट त्यांनी इंडियाचं वाढवलं. आता जेव्हा लक्षात आलं की एक असा क्लास निर्माण होतो आहे जो पूर्ण सर्वे करूनच गाड्या परचेस करतो, त्याला डेफिनेटली मग आत्ताच्या मार्केटची डिमांड तीच आहे की अवेअरनेसने गाडी लॉन्च करावी एखादी, की मग त्यावेळेला मायलेजचा विचार केला जाईल, त्यावेळेला सेफ्टीचा विचार केला जाईल, किंवा एंटरटेनमेंटचा विचार, म्हणजे कंप्लीट फॅमिलीचा विचार केला जाईल, तेव्हाच कस्टमर अशी गाडी चॉईस करणार आहेत. त्या दृष्टीने मी म्हणेन की आता एकदम म्हणजे म्हणू शकतो लोअर मिडल क्लास किंवा मिड क्लास असं या काही सेगमेंटमध्ये नेक्सॉन, पंच, म्हणजे टाटाच्या सगळ्या सेगमेंटच्या गाड्याच, म्हणजे मी पर्टिक्युलर टाटाला प्रमोट करत नाही, बट त्यांनी ह्या फॅमिलीला मिडल क्लास फॅमिलींना सेंटर हे करून त्यांनी त्यांच्या गाड्या लॉन्च केल्या. आणि त्यामुळे त्यांच्या गाड्या सध्या आता मार्केटमध्ये तुम्ही बघाल तर जसे पहिली आपल्याला एक सोडून एक वेगनार दिसत होती, मारुतीची गाडी डिझायर दिसायची, आणि एक सोडून एक वेगनार दिसायची, तशी तुम्हाला आता पंच दिसतील, नेक्सॉन दिसतील, तशा गाड्या दिसतील. पेंट प्रोटेक्शन फिल्म हे जे तुम्हाला आता विचारलंस, हे ह्याच्याबरोबर अजून 2-3 गोष्टी येतात ज्याच्यामध्ये पेंट प्रोटेक्शन फिल्म, सिरॅमिक कोटिंग किंवा नॉर्मल पॉलिशिंग, फोम वॉश, कार डिटेलिंग, या सगळ्या गोष्टी एकत्रच येतात युजली. एका चांगल्या कार डिटेलिंग स्टुडिओमध्ये ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. आणि ह्या सगळ्यांचं बेसिक ऑब्जेक्टिव्ह असा आहे की आपल्या गाडीचा जो पेंट आहे, आउटसाईडचा पेंट कारचा, हा म्हणजे प्रत्येकालाच वाटत असतं बेसिकली की आपली गाडी नेहमी शोरूममध्ये डिलिव्हरीच्या वेळेला जशी आहे तशी लाईफ टाईम जोपर्यंत माझ्याकडे तोपर्यंत माझी गाडी तशीच चमकली पाहिजे गाडीचा. आणि गाडी चमकणार कशी, कारण मॅक्सिमम मोर दॅन 90% गाडी मेटॅलिक आहे बॉडी, आणि त्याच्यावरती एक पेंट मारलेला आहे ज्याच्यामध्ये कलर क्रिस्टल्स आहेत. कलर क्रिस्टल्स जर चांगल्या पद्धतीने अरेंज असतील तर डेफिनेटली गाडीचा तुमचा लुक, त्याच्यावरती जेव्हा ऊन पडतं, प्रकाश पडतो, तेव्हा गाडीचा तुमचा लुक एकदम ग्लॉसी आणि शायनी दिसतो. हा नेहमी मेंटेन राहावा म्हणून या सगळ्या ट्रीटमेंट्स आहेत बेसिकली. पेंट प्रोटेक्शन फिल्म आणि सिरॅमिक कोटिंग, इवन ग्राफिंग कोटिंग, पॉलिमर कोटिंग, नॅनो कोटिंग, हे जे कोटिंगचे प्रकार आहेत, म्हणजे हे कोटिंगचे प्रकार एकाच लेवलला जातात आणि पेंट प्रोटेक्शन फिल्म ही टोटली वेगळ्या लेवलला जाते. जेव्हा कोटिंगचा विषय येतो तेव्हा अगदी प्रत्येकालाच माहिती आहे गाडीची पॉलिश, टेफ्लॉन पॉलिशपासून बेसिक स्टार्ट होतं, त्याच्यानंतर पॉलिमर कोटिंग जातं, त्याच्यानंतर ग्राफिन कोटिंग, सिरॅमिक कोटिंग, नॅनो कोटिंग, असे वेगळ्या पर्पज एकच आहे, गाडीचे कलर क्रिस्टल्स डॅमेज होऊ नये आणि ते नेहमीच मेंटेन राहावे. त्याच्यामुळे हे वेगवेगळ्या लेयर्स गाडीला लागल्या जातात. त्या लेयर्सची थिकनेस कमी जास्ती प्रमाणात असते, जसं सिरॅमिक कोटिंगमध्ये 9H 10H आता सध्या फेमस आहे. ते प्रत्येक वेळेला कस्टमरही आता विचारतात की हे प्रॉडक्ट 9H आहे का, 10H आहे का, एलिजिबिलिटी ठरवली जाते ब्रँडची. तर अशा पद्धतीने सिरॅमिक कोटिंग, डेफिनेटली सिरॅमिक कोटिंग लावल्यानंतर UV रेज म्हणजे सूर्यप्रकाशापासून गाडीचं नक्कीच रक्षण होतं, जे सगळ्यात मोठं रिझन आहे कलर क्रिस्टल्स डॅमेज होण्यासाठी आणि गाडीचं बॉडीचं टेक्स्चर खराब होण्यासाठी. आता असं आहे की पेंट प्रोटेक्शन फिल्म ह्या सेगमेंटमध्ये आपण गेलो तर ॲक्च्युअलमध्ये ती फिल्म असते आणि हे आत्ताच आलेलं नाही आहे. PVC पेंट प्रोटेक्शनमध्ये 2 प्रकार आहेत बेसिकली, PVC आणि TPU.
टी पी यू सगळ्यात बेस्ट आणि आताचं ट्रेंडिंग आहे. पी व्ही सी आम्ही फार पूर्वी केलेलं आहे, म्हणजे जवळजवळ 10-12 वर्षापूर्वीसुद्धा माझ्याकडून काही चेन्नईवरून काही कंपन्यांची माणसं आली होती आणि आम्ही त्यावेळेला माझ्या स्वतःच्या गाडीला डेमोसाठी बोनेट बनवलं होतं आणि त्यावेळेलासुद्धा माझ्या चावीचा त्याला हे करून स्क्रॅचेस होतात की नाही, पण त्याचं कसं असं की त्याला ड्युरेबिलिटी नाही आहे, कारण ते सनलाईटमुळे लवकर हार्डनेस येतो. पी व्ही सी इज बेसिकली प्लॅस्टिक कोटिंग आणि टी पी यू ज्याला बेसिकली आपण म्हणतो थर्मोप्लास्टिक पॉलियुरेथिन, हे जे आता ज्या ह्याचं येतं ते वेगवेगळ्या थिकनेसचं येतं मार्केटमध्ये, म्हणजे 120 मायक्रॉनपासून ते 200 मायक्रॉनपर्यंत टी पी यूज अवेलेबल आहेत. चांगले ब्रँड्स अवेलेबल आहेत. 3M आहे, ल्युमार आहे, गरवारे आहे, प्रोटेक्ट आहे, अल्ट्रा प्लस आहे. हे सगळे जे ब्रँड्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत हे टी पी यू आहेत. थर्मोप्लास्टिक पॉलियुरेथिन हे बेसिकली एक फ्लेक्झिबल एक प्रकारचं प्लॅस्टिकच आहे. त्याला सिलिकॉनशी कम्पीट केलं जातं, पण सिलिकॉनचं जर आपण कोट करायचा असेल तो सगळ्यात बेस्ट असेल, पण इट विल बी व्हेरी कॉस्टली आणि तसं काही संशोधन आपल्याकडे अजून आलं नाही. त्याला ऑप्शन टी पी यू आहे आत्ता आणि टी पी यूमुळे गाडीला बर्ड शीट्स, त्याच्यानंतर रॉक चिप्स, त्याच्यानंतर अर्थातच अल्ट्राव्हायोलेट रेज, ॲसिडिक रेन, छोटे मोठे डॅमेजेस ह्याच्यापासून तुमचं प्रोटेक्शन होतं. आणि सगळ्यात बेस्ट क्वालिटी ह्याची अशी आहे की ह्याच्यामध्ये सेल्फ हिलिंग प्रॉपर्टी आहे. जर गाडीला स्क्रॅच आलासुद्धा तर त्याला थोडीफार हीट दिल्यानंतर किंवा ॲटोमॅटिकली उन्हात ठेवल्यानंतर त्या मटेरियलची सेल्फ हिल होते आणि तो स्क्रॅच डिसॅपियर होतो. हे अतिशय मॅजिकल आहे आणि तुम्हाला बघायला पण डेफिनेटली आवडेल. गाडी नेहमी शोरूमच्या मेंटेन व्हावी त्यासाठी आमचं सजेशन असतं की टेफ्लॉन कोटिंग, सिरॅमिक कोटिंग, ग्राफिन कोटिंग यासारखे कोट गाडीवर नेहमी असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचं कलर क्रिस्टल डॅमेज न होता गाडी नेहमीच प्रोटेक्टेड राहील. जसं ही इकोस्पोर्ट तू बघतोयस पाठीमागे, जी आम्ही 4 वर्षापूर्वी सिरॅमिक कोटिंग केली होती आणि आम्ही युजली 4 वर्षाची वॉरंटी देतो. दरवर्षी एकदा गाडी येते आणि त्याला आम्ही टॉप कोट करून देतो. तशी दरवर्षी हिची कोटिंग झालेली आहे आणि आताही 4th सर्व्हिसला आपल्याकडे आलेली आहे. आणि तू याची शायनिंग बघशील तर ही आजही जशी शोरूममध्ये होती तशीच तुला मेंटेन दिसेल. हीच या सर्व्हिसची खासियत आहे.
एका चांगल्या कार डिटेलिंग स्टुडिओमध्ये ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. ह्या फील्डमध्ये जर करिअर करायचं असेल तर अर्थातच सगळ्यात पहिले गाड्यांचं थोडंफार बेसिक नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे. त्यावेळेला मला अजिबात गाडी येत नव्हती आणि माझी ती रीड्स माझ्या पार्किंगला अशीच उभी असायची. म्हणजे एव्हरी टाईम आय वॉज डिपेंड की माझे हजबंड येतील.